नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहूया सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी उत्तम पर्याय म्हणजे नाचणीची इडली। ही नाचणीची इडली अगदी मऊ लुसलुशीत बनते, त्याचबरोबर पौष्टिक आहे आणि बनवायलाही सोपी, फक्त प्रमाणाचं लक्ष ठेवायचे। तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे बघा मी 1 वाटी घेतली नाचणी। नाचणी अगदी मी 8 तासासाठी भिजवून ठेवली होती, त्यामुळे काय होतं नाचणी जितके तुम्ही जास्त भिजवाल ना तितकी ती मिक्सरमध्ये वाटताना अगदी जास्त पटकन वाटली जाते। फक्त जास्त आणखीन वेळ केला तर तुम्ही पाणी एकदा काढायचं आणि पुन्हा पाण्यात भिजवायची। इथे घेतली उडदाची डाळ आणि मेथी दाणे। उडदाची डाळ घ्यायची अर्धी वाटी आणि त्याचबरोबर 1 चमचा घ्यायचं मेथी दाणे। ते मी फक्त 5 तासासाठी भिजून ठेवलं होतं आणि या पाण्याचा वापर डाळीच्या पाण्याचा वापर वाटताना आपण करणार आहोत। आता ही डाळी भिजली गेली आणि तांदूळ तुम्हाला सांगते। तांदूळ घ्यायचे आपण त्याच प्रमाणाने अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी डाळ, 1 वाटी आपण नाचणी। अशा पद्धतीने सगळे आपण भिजून ठेवायची। आता इथे भिजले गेले, तुम्ही दोन्ही एकत्र सुद्धा भिजू शकता, पण मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी वेगवेगळे भिजले। त्याचबरोबर 1 वाटी छोटीशी घ्यायची पोहे। हे वाटण्या अगोदर 10 मिनिटं अगोदर पोहे भिजून ठेवायची। आता ही 10 मिनिटं झाली तर आपण पटकन सगळं वाटायला सुरुवात करायची। अगोदर या डाळीचं पाणी आपण काढून घेऊया। डाळीचं पाणी काढून बाजूला ठेवायचे, कारण आपण ह्याचाच वापर आपण करायचा आहे। बाकीच्या कोणत्याही पाण्याचा वापर करायची गरज नाही। डाळ घालायची मिक्सरच्या भांड्यात, पाणी घालायचे जरासं आणि छान असं अगदी मस्त पेस्ट अगदी चांगली वाटून घ्यायची। पटकन अगोदर पातळ करायचं नाहीये। आता या पद्धतीने वाटलं गेलं की हे सगळं आपण एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं। भांडं घेताना जरासं थोडं उंचच घ्या, कारण का आपण जर ते वरती अगदी आंबलं जातं तर ओतू नये म्हणून जरासं उंचच घ्यायचं। त्याच पद्धतीने नंतर आपण तांदूळ सुद्धा असेच आपण वाटून घ्यायचे। तांदूळी चांगले वाटताना तुम्हाला त्याच्यामध्ये पोहे घालायचे, पोहे भिजवलेले, आणि जरासं पाणी घालायचं आणि हे सुद्धा त्याच पद्धतीने अगदी बारीक वाटून घ्यायचं, कारण का याचा वापर तुम्ही डोसे करताना सुद्धा वापरू शकता या पिठाचा। आता अशा पद्धतीने सगळं आपण काढून घेतलंय। आता राहिलं काय तर नाचणी। आता नाचणी आपण पटकन पाणी काढायचं। आता नाचणी बघा आपण बराच वेळ भिजवल्यामुळे अगदी पटकन वाटली जाते। तुम्ही कधी करून बघा अशा पद्धतीने, म्हणजे जास्त वेळ आपल्याला लागत नाही। आता नाचणी सुद्धा अगदी आपण छान वाटली गेली। सगळी आपण डाळ नाचणी सगळं झालेलं आहे। आता मात्र आपण त्याला चांगलं अगदी व्यवस्थित सगळं एकजीव करायची, अगदी व्यवस्थित ढवळून घ्या, म्हणजे चांगलं अगदी पीठ आपलं चांगलं आंबलं जाईल। आणि गरमी असेल तर आपलं पीठ लगेच आंबलं जातं, थंडी असेल तर मात्र त्याला जास्त वेळ लागतो। त्याला झाकून ठेवायचंय आणि रात्रभर मी ठेवणार आहे आणि सकाळच्या वेळी आपल्याला पाहायचंय। आता सकाळच्या वेळी पहा अगदी पीठ छान झालेलं आहे, अगदी मस्त आंबलं गेलेलं आहे। आणि अशा पद्धतीचं झालं ना तर तुम्हाला इथे सोडा इनो कशाचाही वापर होत नाही। जर तुमचं एखाद वेळ पीठ झालं नाही, आंबलं नाही, तर तुम्ही हवं असं जास्त वेळ ठेवा, नाहीतर अर्धा चमचा सोडा घाला। आता इथे बघा थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिश्रण आपण चांगलं ढवळून घ्यायचं। इथे पाण्याची काही गरज वाटत नाहीये, का व्यवस्थित झालेलं आहे। हवं असल्यास थोडंसं पाणी घालायचं। मी इथे ना अगदी अर्धी वाटीपेक्षा कमी जरासं घातलं होतं। आता हे कन्सिस्टन्सी की परफेक्ट आहे इडलीसाठी। डोश्यासाठी थोडंसं पातळ करायचं। आता इथे आपण पटकन इडलीचा साचा घेतलाय, तेल लावायचं इडलीच्या साच्याला आणि अगोदरच स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलंय। जेव्हा तुम्ही याच्यामध्ये पीठ घालता त्याच्या अगोदर तुम्ही स्टीमर रेडी करायचं। आता अशा पद्धतीने केल्यानंतर सगळे आपण घातले इडलीचं पाणी चांगलं उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये इडलीचा जो साचा आहे तो ठेवायचा आहे। ठेवल्यानंतर ज्या ठिकाणी भोकं आहेत ना तर भोकांवरतीच दुसरा साचा ती भोकं ठेवायची नाही, त्याच्या उलट बाजूला ठेवायचे, म्हणजे काय होतं इडली चांगली आपली वाफवली जातात। हे मात्र कधी लक्षात ठेवा, नाहीतर काय होतं ती वाफवली बरोबर जात नाही। आता अशा पद्धतीने ठेवल्यानंतर झाकण ठेवून 12 मिनिटासाठी अगदी त्याला काही पाहायची गरज नाही। 12 मिनिटांनी अगदी न बघता अगदी व्यवस्थित इडली चांगली होते। पण जर कळत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही खाऊन बघायचं किंवा चाकूने। आता नंतर इडली पण काढताना मात्र हे लक्षात ठेवायचं, गरम गरम काढायची नाही, अगदी थंड करा आणि अशा पद्धतीने काढायची। बघा व्यवस्थित निघते, अगदी ते खाली चिटकत सुद्धा नाहीत। छानशी आपली इडल्या रेडी झालेल्या आहेत। आता अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या आपण इडल्या काढून घ्यायचे। सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि त्याचबरोबर ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी आणखीन उत्तम आहे। इथे मी सांबार केलेला आहे, त्याचबरोबर चटणी ठेवलेली आहे। तुम्ही काही करू शकता किंवा खोबऱ्याची ती साधी अगदी तुम्ही चटणी बनवली तरी चालेल। बघा इडली आपली जाळीदार अगदी मस्त मऊ लुसलुशीत अशी रेडी झालेली आहे। नक्की अशा पद्धतीने करून पाहिजे। बनवायला सोपी, खायला अगदी छानही लागते।
रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकाकडे शेअर करायचे. शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचे नाही, कारण मी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ सुद्धा देते. तर पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.